खरंच मशरूम फार्मिंग 12ही महिने करता येऊ शकतं का? तर हो. आता माझ्या मागे बघताय हा माझा फार्म आहे. 3,500 बॅगांचा फार्म आहे. 365 दिवस याच्यामध्ये प्रोडक्शन सुरू असतं. ते पण डेली बेसिसवर. तर आपण मशरूम फार्मिंग 2 पद्धतीने करू शकतो. एक बॅच वाईज किंवा डेली पद्धतीने. डेली पद्धतीने तुम्हाला जर प्रोडक्शन करायचं असेल तर त्या पद्धतीने त्याची सायकल बसवायला लागते. बॅच वाईज करायचं असेल तर तुम्ही एक बॅच भरा आणि त्याचं प्रोडक्शन घ्या. पुढची बॅच भरा, त्याचं प्रोडक्शन घ्या. अशा पद्धतीनेही तुम्ही त्याचं प्रोडक्शन घेऊ शकता. 12ही महिने जेव्हा तुम्हाला प्रोडक्शन घ्यायचं असतं तेव्हा तुम्हाला क्लायमेट कंट्रोल करणं फार गरजेचं असतं. 12ही महिने आपल्याकडे क्लायमेट हे सारखंच असतं असं काही नाही. गरमीमध्ये तुम्हाला क्लायमेट थंड ठेवायला लागतं. जेव्हा ह्युमिडिटी किंवा थंडी जास्त असते तेव्हा टेम्परेचर तुम्हाला वाढवायला लागतं. अशा पद्धतीने जर तुम्ही फार्ममध्ये प्रॉपर टेम्परेचर मॅनेज केलं, एक साधारणतः 70% आर्द्रता आणि 25 डिग्री टेम्परेचर जर तुम्ही मेंटेन फार्ममध्ये केलं, तुम्ही 12ही महिने ऑयस्टर मशरूमचं फार्मिंग करू शकता आणि सक्सेसफुली हा व्यवसाय तुम्ही रन करू शकता. महिन्याच्या महिन्याला याचं रोलिंग तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने बनवू शकता. तर हे कसं सायकल बसवलं जाते, कसं त्याचं टेम्परेचर मेंटेन करायचं, हे जर तुम्हाला सविस्तर जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही आमच्या प्रॅक्टिकल ट्रेनिंग कोर्सला जॉईन करा.